नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची बोर्ड क्वेश्चन पेपर सर्व इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी, इंग्रजी माध्यमाच्या मुलांचा हा पेपर आहे. ती क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ दिला जाईल. अशीच प्रश्नपत्रिका आपली बोर्डाची असणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. बघा, काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या वाचा. त्यांचं पालन करूनच आपल्याला हा पेपर सोडवावा लागणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या काही रिकाम्या जागा असतील त्या आपल्याला पूर्ण ओळीमध्ये लिहायच्या आहेत. फक्त उत्तरं लिहू नका. त्यानंतर आकृत्या पेन्सिलीने काढायच्या आहेत. नकाशा भरण्यासाठी तुम्ही कलर पेन्सिलीचा वापर करू शकता. आपल्याला नकाशाची आणि आलेखाची पुरवणी दिली जाईल, तीही आपल्याला आपल्या या पेपरला जोडायची असेल. बघा, प्रश्न पहिला. रिकाम्या जागा, योग्य पर्याय निवडा. 4 गुणांसाठी आपल्याला 4 रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. बघा, पहिल्याची ही रिकामी जागा आहे. हे उत्तर इथं टाकायचं आणि ही ओळ आपण पूर्ण लिहायची, तेव्हा आपल्याला 1 गुण मिळेल. दुसऱ्याचं दुसरं, त्यानंतर तिसऱ्याचं चौथं, चौथ्या गाळल्या जागेचं दुसरं गाळल्या जागा बरोबर आहे. या ठिकाणी हा शब्द टाकायचा आणि हे पूर्ण लिहायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न असेल, 4 गुणांसाठी जोड्या लावा. बघा, या ठिकाणी जोड्या लावून दाखवलेल्या आहेत. या पद्धतीने या जोड्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. पहिल्याची तिसरी, दुसऱ्याची 5वी, तिसऱ्याचं दुसरं आणि चौथ्याचं पहिलं. चुकीच्या जोड्या ह्या तुम्ही लिहायच्याच नाही. त्यासमोर डायरेक्ट बरोबर जोडी लिहायची. या ठिकाणी तिसरा पर्याय लिहायचा आहे, या ठिकाणी 5वा लिहायचा. म्हणजे अशा पद्धतीने या जोड्या आपल्या कंप्लीट होतील. प्रश्न तिसरा बघा. थोडक्यात उत्तरे द्यायची आहेत 4 प्रश्नांची. 1 सेंटेन्स, एका वाक्यात उत्तरं द्यायची आहेत 4ही प्रश्नांची. चौथा प्रश्न असेल आपला नकाशा भरण्यासाठी. एक भारताचा आराखडा दिला जाईल आपल्याला, इंडियन मॅप, आणि त्यामध्ये ह्या 6 गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. कोणत्याही 4 गोष्टी आपल्याबरोबर आल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला 4 गुण मिळतील. दाखवताना तुम्ही सर्व दाखवा. त्यानंतर बी भाग बघा, 4 गुणांसाठी असणार आहे. त्यामध्ये आपल्याला एक मॅप दिला जाईल भारताचा किंवा ब्राझीलचा, त्याचा ऑब्झर्व करायचं आहे. आणि त्यानंतर या सूचीचंही व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आणि त्यानंतर या विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. कोणत्याही 4 प्रश्नांची बरोबर उत्तर आली पाहिजेत, म्हणजे आपल्याला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. बघा, या सर्व 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या नकाशातच मिळणार आहेत. पहिल्याचं उत्तर ह्या 4पैकी 1-2 नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5वा प्रश्न. सायंटिफिक रिझन, 6 गुणांसाठी कोणत्याही 2 प्रश्नांची आपल्याला द्यायचे, 4 दिलेले आहेत. प्रश्न 6वा आपला 6 गुणांचा असणार आहे. त्यामध्ये ए आणि बी हे 2 प्रश्न आहेत. ऑरला येते. ए किंवा बी तुम्हाला सोडवायचं आहे. दोन्ही प्रश्न सोडवू नका. ए सोडवला तर त्यामध्ये आपल्याला आलेख पुरवणीचा वापर करावा लागेल आणि त्यावर हा आलेख काढायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची राहणार आहेत. आणि जर आपण स्वीकारला तर आपल्याला फक्त प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. सर्वप्रथम आपण हा कसा करायचा बघू. या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या दिलेली आहे.
सरासरी प्रेझेंटेस ब्राझीलमधली, इयर दिलेले, एक्स आणि वाय अक्ष काढायचा आहे. एक्सवर आपल्याला हे सर्व इयर टाकायचे आहेत 1960, 70, 80, 90, 2010पर्यंत. वाय अक्षावर आपल्याला हे पर्सेंटेज दाखवायचे आहेत आणि त्यांचा स्तंभालेख तयार करायचा आहे. बारग्राफ आपल्याला पाहिजे, सिंपल साधा स्तंभालेख. आणि त्यानंतर या विचारलेल्या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला एका वाक्यात लिहायची आहेत. तेव्हा आपल्याला या प्रश्नाचे 6 गुण मिळणार आहेत. आणि हा क्वेश्चन हा जरा वेळखाऊ आहे, म्हणून आपण हा बी भाग निवडायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला 6 गुणांचाच आहे. यामध्ये आपल्याला आलेख दिलेला आहे, रेषालेख. त्याचं आपण निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. आणि त्यानंतर त्यावर आधारित या विचारलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत. पूर्ण वाक्यामध्ये ती उत्तरं लिहायची आहेत, प्रश्न लिहिण्याची गरज नाही. बघा, सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आहेत. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे आपला 8 गुणांचा. हा प्रश्न आपण सविस्तर लिहायचा आहे, मोठा लिहायचा आहे. 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत, 3 पैकी 4-4 गुणांसाठी. मुद्दे टाकून उत्तर लिहा, म्हणजे आपल्याला जास्त गुण मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जॉग्राफीचे बोर्ड क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. जे सारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.